इतक्या पण माझ्या आजी आहेत, सगळ्या आजींसाठी जोरदार टाळ्या. खरं तर आजी का, मला असं वाटतं की आईपेक्षा आजी प्रत्येकाच्या जवळची असते. एक खूप चांगली दुसऱ्या देशातली ही गोष्ट आहे, जिने भारताबद्दल खूप छान वर्णन केलं होतं तिच्या लेखामध्ये. एक जर्मनीची व्यक्ती होती, जर्मनीची बाई होती, तिने खूप छान वर्णन केलं होतं. ती म्हणाली की भारतातल्या स्त्रिया खूप जास्त सक्सेस होऊ शकतात. त्याच्या मागचं कारण तिने खूप छान लिहिलं होतं. ती म्हणाली इतर देशांच्या स्त्रियांकडे त्यांची आई सपोर्टिव्ह नसते, पण भारत असा एकमेव देश आहे जोपर्यंत आई या जगात आहे तोपर्यंत ती कधीच लेकीचा हात सोडत नाही. ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे जर्मनीच्या एका व्यक्तीने भारताचं कौतुक करावं, इतकी आपला भारत देश खूप समृद्ध आहे, खूप महान आहे. आणि तिने या लेखात असंही लिहिलं होतं. ती म्हणाली होती की जेव्हा कुठलीही स्त्री मोठी होते, तिच्या मुलाची, तिच्या घराची जबाबदारी ती निर्भीडपणे तिच्या आईवर सुपूर्द करते आणि बाहेर काम करायला जाते. आई असेल किंवा सासू असेल, तिने आई मदर असा उल्लेख केला होता. तर ही अशी भारताची खऱ्या अर्थाने संस्कृती आहे जिचा संपूर्ण जगामध्ये अभिमान वाटतो. या भारत संस्कृतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण या भारत संस्कृतीमुळेच तुम्ही आज सगळ्याजणी इतक्या छान साडी घालून आलात, शृंगार करून आलात. एका लेखकाने पण छान लिहिलं होतं की 16 शृंगार आपण म्हणतो, पण 17वा शृंगार तोच असतो ज्याच्यासोबत आपलं आपण आयुष्य घालवत असतो. त्याच्यामुळे आज त्याला पण घरी जाऊन आपण सांगायचं आहे आणि फोटो पण दाखवायचा. किती जणी होत्या ज्यांनी त्यांच्या समोर मेकअप केलाय किंवा आम्ही आज कसं दिसतोय विचारून आलाय आपल्या आहोंना. लाजू नका सासूबाईंना, टेन्शन नाही. विचारलं आहोंना, काय सांगितलं आहोंनी? सुंदर, वा वा, एवढ्यासाठीच मला लग्न करायचं. हात बरोबर महाराष्ट्राची बालगायिका सह्याद्री मेळगावकरांच्या आपल्यामध्ये शुभ असं आगमन झालेलं आहे. ओके, हाय सह्याद्री. आपण बऱ्याचदा भेटलोय, बऱ्याच कार्यक्रमात तुझी आणि माझी भेट झालीय. तू अगदी खूप छोटी होतीस तेव्हापासून मी तुला बघते. सो तुझ्या प्रवासासाठी एकदा सह्याद्रीसाठी जोरदार टाळ्या. पण माईक जर तू हातात घेतला तर अजून मजा येईल, मला सुद्धा आणि सगळ्यांना सुद्धा. येईल की नाही मजा? सो आधी तर सगळ्यांना नमस्कार तुझ्याकडनं, 2 शब्द तुझे. हा, होऊन जात. एक तर सगळ्यांचा आवाज देता गणपती बाप्पा. गणेश चतुर्थी चालू झाली, मोदक वगैरे खाल्ले नाही तुम्ही का उपास चालू आहेत? जरा जेवल्यासारखा मोठा आवाज देता गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्वप्रथम आलेल्या माझ्या सर्व माता माऊलींचं खूप खूप स्वागत. तसंच गणेश चतुर्थीच्या सर्वच माता माऊलींना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि बऱ्याच ठिकाणी तू जात असतेस, त्यामुळे असं काही एक्सपिरियन्स आम्हाला सांग ना, आम्हाला सगळ्यांनाच मजा येईल. तुझं गाणं तर आम्हाला ऐकायचंच आहे. येस. पण इथे बऱ्याचशा आजी आहेत, तर या कार्यक्रमाअंतर्गत तू कधी कुठे गेली आहेस? कुठल्या आजीने काही आशीर्वाद तुला दिलाय कधी? ऍक्च्युली आमच्या कार्यक्रमात आम्ही नेहमी प्रत्येक माता माऊलींसाठी एक गेम घेत असतो. पण स्पेशली आम्ही कार्यक्रमात 6 वर्षाच्या मुलीपासून ते 60 वर्षाच्या आजीपासून सर्वांनाच भाग घेण्याची संधी भेटते. पण एकदा कार्यक्रमात आम्ही एक आजींसाठी गेम घेतला होता. त्या आजींनी इतकं मनसोक्त डान्स केलता आणि त्यांना बघून आम्हाला असं इतकी स्फूर्ती आलती आणि त्यांचा आशीर्वाद जेव्हा आम्हाला भेटलेला तेव्हा मन खरंच खूप तृप्त झालं. आज पण अशाच बऱ्याचशा आजी इथे आलेल्या आहेत. या समोर तुला आजी दिसतात ना, हो, या जवळपास 2 तासांपासून इथे लवकरात लवकर येऊन बसल्यात. आणि त्याच्या येल्लो साडीवाल्या आजी आहेत ना, त्यांना मोबाईल प्रचंड आवडतो. म्हणजे त्यांना इतका मोबाईल आवडतो. तर ज्या गुलाबी साडीवाल्या आहेत, आता एक गाणं लागलं होतं गुलाबी साडी, अशा छान डान्स केला त्यांनी सगळ्यांनी. तर आजच्या या कार्यक्रमात त्यांना सुद्धा तू नक्कीच बोलो. आणि या सगळ्या जणी आज कार्यक्रम. तर आता आपण काय गाणं घेणार आहोत? पहिले गाणंच घेणार आहोत. पण मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की जनरेशन सोबत जे आधीच्या काळातल्या माता माऊली होत्या ते पण बदलत चालल्यात. ऍक्च्युली माझ्या आजीकडे पण आता मोबाईल आहे आणि ती पण एकदम डिजिटल झालेली. क्या बात आहे. आणि तुला हे माहिती आहे की डिजिटल भारत आपण कधीपासून झालोय? 2014 पासून.
त्यामुळे आणि 2014 पासनं खास करून मी जसं म्हणाले की आपला मतदारसंघ सुद्धा खूप समृद्ध झाला आहे. सो दादांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस, आणि आता मी या सर्वांसमोर गाणं सादर करण्यासाठी खरंच खूप आतुर आहे. सो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी सुंदर असं साईबाबांचं गाणं घेऊन करते. मी साईबाबांचरणी व बाप्पांचरणी प्रार्थना करेन की आजच्या कार्यक्रमात कुठलंही विघ्न येऊ नये. माझ्या सर्वच माता माऊलींना आजच्या या कार्यक्रमात संधी घेण्याची स्टेजवर येण्याची संधी घेण्याची एक चान्स भेटावा, बक्षीस जिंकण्याची संधी भेटावी आणि जाताना माझ्या प्रत्येक माता माऊलीच्या चेहऱ्यावर एक आनंद असावा. छेक हॅलो छेक छेक छेक. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन. सगळ्यांच्या दोन्ही हातांनी डान्स द्या. आणि सगळ्यात जास्त जोरदार टाळ्या या दोन्ही माता माऊलींसाठी वाजू द्यात. कारण की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की ज्या माता माऊलींना चूल आणि मूल असं पुरुषांना वाटतं की माता माऊलींना चूल आणि मूल याच्या पुढे काही नसतं, पण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी भाऊंचा आभार मानेल की आज त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. प्रत्येक माता माऊलीच्या आतमध्ये एक कला असते आणि ती सादर करण्याची संधी तिला भेटायला पाहिजे, म्हणून आजचं हे स्टेज आहे. तर अगदी काही क्षणात संबंध महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचं आगमन तर होणारच आहे आणि तुमच्या सर्वांना कार्यक्रमात संधी घेण्याची व बक्षीस जिंकण्याची संधी भेटणार आहे. तर मला असं वाटतंय आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात बऱ्याच जणी जशा त्या अँकर ताई म्हणल्या की बऱ्याच जणी खूप लवकर येऊन बसल्या 4-5 वाजता आणि या माता माऊलींचा उत्साह तर अजून तशाच तसाच आहे. बऱ्याच जणींचा मेकअप सुद्धा उतरलेला आहे, तरी पण आपण आता सुरुवात करूया. तर माझी अशी इच्छा आहे की मला तुमच्या सगळ्यांचा उत्साह खूप छान वाटला, तर मी खाली तुमच्या भेटेला काही बक्षीस घेऊन आणि एक गेम घेऊन येते. तर मला सर्वांची विनंती असेल की सर्वांनी आजच्या या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे. तर मी खाली तुमच्या भेटेला येते. 2 लेडीज बाउन्सरला विनंती असेल की त्यांनी लवकर स्टेजवर यायचंय. छेक म्युझिशियन
लेडीज बाउन्सर प्लीज. भेटेल आले तिच्या जीवनात ते महत्वाचं असतं म्हणजे सिंदूर, मंगळसूत्र आणि उखाणा. तर सर्वप्रथम आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात उखाणा घेऊन करूयात. तर मी सर्व माता माऊलींसमोर एक आट घालते की कॉमेडी उखाणा घ्यायचंय. ज्यांचा उखाणा खरंच कॉमेडी असेल असं प्रेक्षकांना वाटेल त्यांना आपण लगेच बक्षीस देऊन टाकणार. बरं आले आले कॉमेडी असला पाहिजे. बाई रिक्षा करून यायचं की तिकडं स्कूटी घेऊन आले. असं स्क्रीनला दाखवा. नमस्कार. नमस्कार. तसं तर छान दिसतंय ना, शिट्टी मारते ते. गणपती महोत्सव चालू आहे सध्या, त्याच्यामुळे चुकीचं आहे. मोदक नाही आणले तुम्ही? मटणाचा रस्सा केला वाटून गाठून. मटणाचा रस्सा केला वाटून गाठून, प्रशांतराव गेले रुसून तर मीच खाल्ला चाटून. दिसतंय ते द्या ना बक्षीस. हे तुमच्या चेहऱ्याचा आनंद बघितल्यावर खरंच इतकं छान वाटतं ना. तसंच सर्व माता माऊलींना आनंद भेटतो, याच्यापेक्षा मोठं काहीच नसतं. उठा की जरा. माझं नाव रेखा पैठणे. हा पैठणी देऊ का? आडनाव आहे. इंग्लिश मध्ये चहाला म्हणतात टी. रंगनाथचं नाव घ्यायला 200 रुपये फी. कशाला फुकट मध्ये घ्या की. देऊन टाका बक्षीस. येस या. समुद्राच्या मी आधी जेवण करा. नाव तुमचं? कीर्ती अमोल कोरडे. हा उखाणा? समुद्राच्या काठी मऊ मऊ वाळू. कसली वाळू? मऊ मऊ वाळू. अमोलराव दिसतात एकदम साधे, पण आतून एकदम चालू. द्या त्यांना. मला गाडी चालवा, मला नका चालू. थांब मागच्या बाजूला पण जाऊ द्या, नाही तर त्यांना वाटेल पुढं पुढं. बरं घ्या की बाई. माझं नाव रत्नमाला दादाराव. मग मी आता उखाणा घेते. घ्या ना. कापरात कापूर, तिरंगी कापूर. मी माधुरी दीक्षित, माझे मिस्टर अनिल कपूर. माधुरी दीक्षित तर वाटता तुम्ही. द्या. चला तुम्हाला घ्यायचं मागे ना. आता एकच मिनिट मी मागे पण जाते, परत त्या बाजूला जाऊन परत इकडे येते प्लीज. मागे येतं का नाही कुणाला? या या. उभा राहा. नमस्कार. नाव तुमचं? माझं नाव मंदा राजेंद्र मोरे, गाव नळविरा. काय? मंदा राजेंद्र मोरे, गाव नळविरा. बरं. घाऱ्या केल्या, पुऱ्या केल्या, पाटलाच्या वाड्या नेल्या. पाटील म्हणतो नाव घे पुरी, नाव का फुकट नाव का फुकाचं हळदी कुकाचं. हळदी कुकाने भरले ताट. राजू पाटील बसले गणेश पूजाला, तर समाया लावते 360. कॉमेडी घ्यायचं होता. थोड्याच वेळात आपण ज्यांची वाट बघतोय असे महाराष्ट्राचे भाऊजी क्रांती नाना मळेगावकर हे तर येणारच आहे, पण ज्यांच्यासाठी आज आपण खास इथे आवर्जून उपस्थित आहोत, आपल्या मी असं म्हणेल की आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय आमदार संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब थोड्याच वेळात इथे येणार आहेत. आणि मी असं म्हणेल की ज्यांना घडवलं जननी, जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी होती जननी माता जिजाऊ, तसंच
संतोषजींच्या मागे अखंड उभं राहून त्यांना घडवणारी त्यांची जननी माननीय सो निर्मलाताई रावसाहेब दानवे पाटील या सुद्धा थोड्याच वेळात इथे येणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी, विनंती आहे सगळ्या महिलांना की आपण सगळ्यांनी जागेवर बसायचं आहे. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण सगळ्यांनी लवकरात लवकर जागेवर बसायचं आहे. ज्या कार्यक्रमासाठी आज आपण इकडे आवर्जून उपस्थित आहोत तो कार्यक्रम इकडे थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा वारंवार तीच विनंती आहे की सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, कार्यक्रम आपण लगेचच सुरू करत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी जागेवर बसवून घ्यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे तोपर्यंत मी येते हो सगळ्यांकडे बसा. हा नाव तुमचं? संगीता खांडेलवाल. सौ संगीता खांडेलवाल. पुढं. सौ सदानंद संगीता खांडेलवाल. ओ पुढं. जाफर. उखाना चेक. माईक कट होतोय. ए फॉर ऍपल, बी फॉर कॅट. अरे यार माईक. हॅलो चेक 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 चेक. माईक कट होतोय प्लीज. चेक चेक चेक. चेक. हॅलो चेक चेक चेक. चेक. एक सेकंड. मी सर्वांची माफी मागते की मला मागच्या साईडला जाता येणार नाही बिकॉज माईक कट होतोय. रेंज आहे का? ठीक आहे. आता या बाजूला पण बऱ्याच जणी छान छान येतो तुम्हाला. या उभा राहा. ज्यांच्यासाठी खरं तर आज आपण इकडे आवर्जून उपस्थित राहिलो, थोड्याच वेळात सगळ्याच मान्यवर इथे उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री. माझं नाव शुभांगी उबरंडे. माझं नाव सह्याद्री मळेगावकर. इवल्या उल्या हरणीचे वाकडे तिकडे पाय. काय? इवल्या उल्या हरणीचे वाकडे तिकडे पाय. आमचे राव कुठे दिसत नाही, कुठे गटरात पडले की काय. शोधून या. द्या त्यांना. हा या. येते येते. त्यांचा आनंद मावेना. या. जेवण करून आला वाटतं. बरं. नाव तुमचं? शुभांगी उदयमुळे. उखाणा घेताय का? सासूबाई आहेत प्रेमळ, ननंदीर हौशी, उदयराचं नाव घेते होम मिनिस्टर. छान. द्या. कॉमेडी पाहिजे होता हो. या. त्या लयच खुश आहेत. चकमक साडी. या. नाव तुमचं? शोभा श्रीकांत आढावे. उखाणा? खोक्यात खोका, लाकडाचा खोका, मी त्यांची मांजर, ते माझा बोका. बाई कट होतोय. छेक. या या या. माझं नाव मयुरी कायस. एसटीला म्हणतात लाल परी. रितेश रावांसाठी आहे मी सोनपरी. काय? रितेश रावांसाठी आहे मी सोनपरी. बरं द्या. काय? बरं घ्या. शेगावचे गजानन शिर्डीचे साई, शेगावचे गजानन शिर्डी सोहमची आई. बरं. माईक कट होतोय प्लीज चेक करा. चेक. या. चकमक साडी चमचम. ओके. काय बघायचं त्यांनी? येस. होळी पूर्णाची पोळी. अहो नाव तर घ्या तुमचं. हिवाळे. बरं. उखाणा? होळी रे होळी पूर्णाची पोळी, गौतमरावांच्या पोटात बंदुकीची गोळी. कुणी घातली? तुम्ही घातली का? द्या. बरं द्या त्यांना. अहो हळू बसा ना जरा. नाव तुमचं? सरका हो बाजूला. नाव तुमचं? माझं नाव शारदा उमेश धुनगव. उखाणा? मुरमुऱ्याचं पोत उंदराने उसवलं, उमेशरावांनी मला पावडर लावून फसवलं. नेमकं कुणी फसवलं? तुम्ही फसवलं वाटतं. है ना? मान्य केलं त्यांनी. अजून एक लास्ट उखाणा. खरं कॉमेडी असला पाहिजे. पुन्हा आता मला स्टेजवर जायचंय कारण की काही क्षणात सबंध महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचं आगमन होणार आहे. या या बया या. सेम घातलंय. सेल मधनं घेतलं काय?
येथून चेक चेक माईक प्लीज. येथून तेथून पेरला लसूण. कुठे? मधुकर गेले रुसून, आणला घोड्यावर बसून. चेक चेक. हॅलो चेक चेक. आता मी पुन्हा एकदा स्टेजवर जातीये की काही क्षणात क्रांतीनाना मळेगावकर यांचं आगमन होणार आहे. तसंच आपल्या लाडक्या भाऊंचं सुद्धा आगमन होणार आहे. तर आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी जाण्याची गरज आहे. तरी मी माता माऊलींची माफी मागते, कारण की क्रांतीनाना मळेगावकर आल्यावर पुन्हा एकदा आपण त्याच जोशाने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि आत्ता कळालं मला की किती आनंद होतो महिलांना कॉमेडी उखाणे घेण्यामध्ये. हा व्हिडिओ नक्की घरी जाऊन दाखवायचा आहे तुमच्या नावावरती असे कॉमेडी उखाणे, स्पेशली त्या ज्या म्हणाल्या की कुठे गटारीत पडले की काय. हां त्यांनी, आणि त्या घरी जाऊन सांगतीलही या गटारीवरती मला छान बक्षीस सुद्धा आणलंय मी आज. पण बक्षीस बघून ते अजूनच खुश होतील. खऱ्या अर्थाने जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्यासाठी आज आपण खास या कार्यक्रमासाठी आलो आहोत, प्रत्येकांच्या मनामनात असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार संतोष दादा थोड्याच वेळात इथे येणार. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता बऱ्याचपैकी नवीन महिला सुद्धा आल्या, त्यामुळे कार्यक्रमाची नव्या जोशात सुरुवात करत असताना एकदा सगळ्यांसाठी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. जी मागची मंडळी बसले, मागच्या महिला, अजून पण कोणी गेटवर असेल, गेटच्या भागात कोणी उपस्थित असेल, आपल्या सगळ्यांना विनंती आहे पण सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन बसायचं आहे. जो कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्याच भगिनी आज उपस्थित आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपण जरा समोर येऊन बसायचं आहे. कार्यक्रम लगेचच आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे एकदा गणरायाचं पुन्हा एकदा आपण छान जोशात नाव घेऊया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अजून तरी मागून आवाज आलेला नाही, त्यामुळे मागून पण आवाज आला पाहिजे सगळ्यांचाच, जरा जोरदार. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ खऱ्या अर्थाने झालेला आहे, त्यामुळे थोड्याच वेळात सगळेच मान्यवर मंडळी इकडे उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी सह्याद्री, जर आपलं एखादं गाणं असेल तर आपण. हॅलो चेक. तर मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून वंदन केलं पाहिजे. तरी माझी सर्व माता माऊलींना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर बसून घ्यायचे, कारण की आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला सुरुवात करायची आहे. एकदा सगळ्यांचे दोन्ही हातावरती आणि आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. येस, मी तुमच्यासाठी एक सुंदर असं महाराजांचं गाणं सादर करते. माझी विनंती असेल की जसं जितक्या जोशामध्ये सह्याद्रीतून नाव घेतलंस त्याच जोशामध्ये आपण कार्यक्रम सुरू करत असताना फार आनंद होतो की आपल्या या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या. आणि गेल्या 10 वर्षांपासून खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की संतोषदादांमुळे खऱ्या त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या. ज्यांच्यासाठी आपण आज इकडे सगळेजण आलो आहोत त्यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. खरं तर 2014 साली जेव्हा दादा निवडून आले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं, इतक्या कमी वयाचे आमदार म्हणून ते निवडून आले. पण जितक्या कमी वयाचे ते होते त्यापेक्षा दुप्पटीने त्यांनी जे काम केलंय ते आपण सगळ्यांनीच 10 वर्ष बघितलंय. एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्याच. आणि आजच्या या खास कार्यक्रमात जसं आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंच, त्यांना घडवणारी त्यांची माता जिजाऊ, जिचा आपण वारंवार उल्लेख करतो, ज्यांना आपण माते समान पुजतो, तशाच संतोषदादांच्या पाठीशी कायम स्वरूपी उभी असलेल्या माननीय सौ निर्मलाताई रावसाहेब दानवे पाटील यांचं सुद्धा स्वागत करूया आजच्या या विशेष कार्यक्रमात. स्वागत करूया सबंध महाराष्ट्राचे लाडके भाऊजी, सिने अभिनेते, कॉमेडी किंग क्रांतीनाना मळेगावकर. संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊजी, सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर. त्याचबरोबर
दानवे पाटील यांचा सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय सो निर्मलाताई रावसाहेब दानवे पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण तिघांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आजचा हा समारंभ कार्यसम्राट माननीय श्री आमदार संतोष रावसाहेब दानवे पाटील यांचं आम्ही सहर्ष जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सिने अभिनेते कॉमेडी किंग क्रांतीनाना मळेगावकर व सर्वांचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या सर्वांमध्ये आगमन होत आहे. सगळ्यांचे दोन्ही हात वरती. जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या सर्वांचेच लाडके बंधू असं म्हणूया माननीय आमदार संतोष रावसाहेब दानवे पाटील यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय सो निर्मलाताई रावसाहेब दानवे पाटील यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत. त्याचबरोबर क्रांतीनाना मळेगावकर सिने अभिनेते सर्वांचे लाडके भाऊजी यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. कार्यसम्राट माननीय श्री आमदार संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी कॉमेडी किंग 5000हून अधिक कार्यक्रम केलेले प्रत्येक माता माऊलींचे लाडके भाऊजी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचं मंचावर आगमन होत आहे. सर्वांचे दोन्ही हात वरती. त्याचबरोबर माननीय सौ रेणुताई संतोष दादा दानवे पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर माननीय सो निर्मलाताईंचं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांचे हात वरती. सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या. जसं मी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रखुमाई तसेच हे विठ्ठल रखुमाई आहेत म्हणून या राज्याचा गाडा चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मी मान्यवरांना विनंती करेल त्याचबरोबर जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं जिजामाताने तसंच संतोष दादांना घडवून आलं त्यांच्या माता माननीय सो निर्मलाताई यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा आजच्या या खास कार्यक्रमात मी स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांच्याच इथपर्यंत टाळ्या ऐकू गेल्या पाहिजे. तालावरती सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या. आणि खरं तर इतकी सगळी मंडळी आज या प्रेमाखातर आली आहे. हे खऱ्या अर्थाने प्रेम आहे दादांवरती आणि संपूर्ण दानवे पाटील परिवारावरती. त्या खातर आज आपण इकडे आवर्जून उपस्थित आहोत. या प्रेमासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांच्याच. आणि मी मान्यवरांना विनंती करेल की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. त्याचबरोबर माननीय सौ आशाताई मुकेश पाटील पांडे ह्या सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहे. जिल्हा परिषद सदस्य जालना आवर्जून उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचा मी पुन्हा एकदा खूप खूप इथे स्वागत करतो. आणि आजचा हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने होऊ घातला आहे आपल्या सगळ्यांचेच लाडके आमदार माननीय आमदार संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब यांचं सुद्धा पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींकडनं खूप खूप आभार. त्याचबरोबर आज कार्यकारिणीचे सगळे सदस्य संपूर्ण मी असं म्हणेल की जी लोक आजच्या या कार्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून आवर्जून उपस्थित असलेले सगळेच आमचे कार्यकारिणीचे सदस्य आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांचेच खूप खूप आभार प्रकट करतो.
आजचा हा खास कार्यक्रम आज भगिनींसाठी आहे, त्यांच्या आनंदासाठी होऊ घातलाय. त्यामुळे सगळ्यांचाच पुनश्च एकदा खूप खूप आभार आहे आणि मान्यवरांचा सुद्धा आभार आहे. यानंतर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी क्रांतीनाना मळेगावकर यांचा हा खास कार्यक्रम आपण खेळ पैठणीचा रंगणार आहे आणि आपण सगळेच या कार्यक्रमात खास सहभागी होणार आहोत. आजच्या या खास कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचं संपूर्ण टीमचं स्वागत माननीय आमदार श्री संतोष भैया रावसाहेब दानवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजचा हा खास कार्यक्रम एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्याच. आणि संतोष दादा बहिणी तर बऱ्याच वेळांपासून इथे आल्या होत्या, पण मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते. मी आल्यापासून म्हणाले की विठ्ठल रुक्माईचा जोडा आहे जो खऱ्या अर्थाने आहे, पण अशा असंख्य भगिनी आहेत ज्या जवळजवळ 4 वाजेपासून इथे येऊन बसल्या आहेत आणि त्यांना हीच विनंती होती की आजच्या खास कार्यक्रमात आम्ही यावं. म्हणून या भगिनींच्या चेहऱ्यावरती येणारी स्माईल, या भगिनींच्या चेहऱ्यावरती येणारं सगळं हास्य तुमच्यासोबत आशीर्वाद रूपी असावं अशी मी विनंती करते आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी या सगळ्या भगिनींकडनं खूप खूप शुभेच्छा. पण जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्याच. आणि मी विनंती करेल त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या संघर्ष कन्या संजनाताई यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. त्या सुद्धा आज खास या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल की सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचं आपण स्वागत करूया आजच्या या खास कार्यक्रमामध्ये. मी माननीय श्री आमदार संतोष भैया रावसाहेब दानवे यांना विनंती करेल की आपण संपूर्ण कुटुंबातर्फे हा स्वागत सोहळा संपन्न करावा आणि आवर्जून सगळेच उपस्थित आहे. त्याचबरोबर सह्याद्रीचं सुद्धा इथे आपण स्वागत करूया. बालगायिका सह्याद्री हिचं सुद्धा आपण सह्याद्रीचं सुद्धा आपण स्वागत करूया. खरं तर इतका त्याचबरोबर मी रेणुताई त्याचबरोबर ती निर्मलाताई यांना विनंती करेल की आपण तिचं स्वागत करायचं आहे. अशी ही गोड गायिका जी यानंतर आपण खेळ पैठणीचा ज्या कार्यक्रमासाठी आलो आहोत तो कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याकडे जर मोबाईलचे टॉर्च असतील ते आपण सगळ्यांनी ऑन करायचे. सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च. हा आपल्याकडनं संतोष दादांसाठीचा एक गोड आशीर्वाद आहे जो माता भगिनींकडनं आहे. संतोष दादा, निर्मलाताई आणि समस्त दानवे परिवार हा सगळा आशीर्वाद आहे. आपल्याला विनंती आहे की हा आशीर्वादाचा आपण सगळ्यांनी स्वीकार करावा आणि अखंड अविरत हा आशीर्वाद असाच राहू दे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि या कार्यक्रमाचा श्री गणेशा झालेला आहे. यानंतर सगळ्यांचेच लाडके भाऊजी क्रांतीनाना मळेगावकर यांच्याकडे मी माईक सुपूर्त करणार आहे, कारण बऱ्याच वेळापासनं ती तुमचे सगळेजण वाट बघतायत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आपण पुढचा कार्यक्रम संपन्न करावा. आणि याच एनर्जी सकट हेही सांगेल की ज्यांची लग्न नाही झाली आहे त्यांच्यासाठी पण स्पेशल कार्यक्रम घेत जा. कारण संतोष दादांनी जवळपास 100हून अधिक गरजू मुलींची लग्न यंदा लावली आहेत. हे समाजकार्य त्यांच्या मार्फत चालले. अनेक चलो साईराम.
साईराम. छिक छिक. लाईट्स दादा कोण आहेत? प्लीज लाईट्स ऑन करा. स्टेजला अंधार वाटतोय. लाईट्स. शेक. हॅलो शेक. शेक. दत्ता सर तुम्ही साऊंड ऑपरेटर कुठे द्या. साऊंड दादा. लाईट्स कुठे आहेत? सगळे ऑन करा. नाही आहे. शार्पी आत घ्या. सर रेडी? म्युझिशियन. अच्छा इकडे आहे. साऊंड इंजिनियर इकडे आहेत का? सर पॅड चेक घेऊया. म्युझिशियन आधी मग माझा चेक घेऊया. पॅड. Shake, shake, shake. Hello, shake, shake. Shake, shake. आवाज जाणवत नाहीये माझा गाणं उभा असताना. माझा लाऊड कर. हॅलो शेक. हां शेक. ओके सर. हॅलो शेक शेक. चलो द ब्लॅकआउट. डिलीट प्लीज. पब्लिकची लाईट जाऊ द्या. आतलं ब्लॅकआउट करा. म्युझिशियनला स्टार्ट करा. चलो रेडी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है. तेरे दरबार में वो साईं बिगड़ी हुई तकदीर बनती है. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. मेरे सर पे हो मालिक सदा तेरा हाथ रहे. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. शिरडी वाले तू हमेशा मेरे साथ रहे. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. सगळे सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला. ढगांचा मृल घुमू लागला. विजेचा ताशा कसा कडकड कडाडला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला. आला 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 माझा गणराज आला. हो मंगलमयान तेज पुंज गजाननाचे रूप हो.
सागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप हो करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैने दुःख दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैने दुःख चिंतामुक्त होऊन या मी खरे सुख चिंतामुक्त होऊन या मी खरे सुख त्याच्या दर्शनाने राणी जीव वेळ झाला आला आला माझा गणराज आला 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 माझा गणराज आला हे देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन स्वामी हमसे बढ़कर कौन देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर गणपति बाप्पा मंगल मूर्ति सगळे सगळे त्वमेव सर्वममेव देव कायेन वाचा मसीद्रदेव तुझा स्मरावा विपुष्टि सरावा करोमि यज्ञं सकल स्मरस्मै नारायणास्मि समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं अतिकामलं जानकी नायकं राम कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब एकदा सगळ्यांचा डिले बंद करा आणि थोडंसं गेन खोला एकदा सगळ्यांचा जोरदार टाळ्यांचा आवाज आधी येऊ द्यात सगळ्या माऊलींचा आणि खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं आपण गणेश उत्सव साजरा करतोय आणि त्यातला आजचा हा तिसरा दिवस आणि त्यासाठी खास आदरणीय लोकप्रिय आमदार साहेबांनी आपल्याला इकडे बोलवलं त्याबद्दल या संतोष दादांचं मनापासून धन्यवाद एकदा सगळ्या लाडक्या बहिणींच्या टाळ्या दादांसाठी वाजू द्यात आजच्या या कार्यक्रमात मी सुरुवातीला संजनाताईंचेही आभार मानेल की त्यांच्यामुळं मला दादांची भेट घडली आणि त्यांच्या मातोश्रींनाही भेटण्याचा योग आला आणि तुम्हा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना सारख्या वहिनींना भेटण्याचा योग आला तर माऊली जास्त वेळ न घालवता आपण आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करूयात काय वाटतं सह्याद्री आज खरंच खूप छान वाटतं आणि जसं मी तुमच्या आधी आले तसं सर्वच माता माऊलीकडनं इतकं छान प्रतिसाद आहे प्रत्येक माता माऊलींना भाऊंच्या प्रत्येक कामांबद्दल माहिती आहे जसे या लाडक्या बहिणी आहेत तसे हे लाडके भाऊ आहेत या सर्वच माता माऊलींची क्या बात आहे आणि आज महिलांसाठी कार्यक्रम आहे तरी पुरुषांची गर्दी पण येऊन बसते आहे त्याच्यामुळे असं वाटतंय दादा खेळ पैठणीचा त्यासोबत खेळ धोत्राचा पण चालू करूया बरेच जण आता त्या बाजूला येऊन बसलेत सह्याद्री आपण महाराष्ट्रभर 23 आमदारांचं काम करतोय म्हणजे सगळे भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत आणि सांगायला आज दादांना आनंद वाटतोय तुम्हाला सुद्धा आनंद वाटतोय मला सांगताना मी जेवढ्यांचं काम केलं त्यामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी बहिणी म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या दादा तुमच्या मतदारसंघात आहे 71,000 आकडा म्हणजे 71,000 महिलांना प्रत्येक महिलेला मानधनी येणार त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी वाजू द्यात की दादांची संकल्पना आणि खरंच सांगतो की अनेक माता माऊलींच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला या सर्व माता माऊलींचा आशीर्वाद असंच मिळणार आहे आणि तुम्ही या भागाचे खऱ्या अर्थानं परमनंट आमदार आहात कारण की महिलांच्या प्रतिसादातून जाणवतंय कशी सुरुवात करायची काय सांगशील सर्वप्रथम या माऊली आता घरातनं बरेच विचार घेऊन आलेले आहेत तर त्यांना आता सर्वप्रथम होम मिनिस्टरच्या वातावरणात आणायचं गरजेचं आहे येस आधी आपण होम मिनिस्टरचं वातावरण तयार करूयात मी एक होम मिनिस्टरचं गाणं वाजेल लाईट ऑपरेटर आणि ड्रोन वाले कॅमेरा ऑपरेटर ड्रोन आता लागेल मला हवेत गाणं वाजेल गाण्याच्या ठेक्यात गाण्याबरोबर दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायच्यात जेव्हा गाणं चालू होईल मी खाली येतो तुमच्याकडे दुसरी गोष्ट मला कोण कोण ओळखतं किंवा माझा कार्यक्रम कोणी कोणी पाहिलाय हात वर करा बरं म्हणजे महिलांमध्ये जवळपास
70% महिलांना माझ्याबद्दल माहिती असेल. दादांना मी सांगेल जवळपास 38 करोड व्ह्यूवर्स माझ्या युट्यूबला आहेत आणि 10-10.5 लाख फॉलोअर्स आहेत माझ्या या सगळ्या माता माऊली. आणि आज तुमच्या भागात तुम्ही आणलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आता मी खाली येतोय, सुरू करूयात आजचा होम मोबाईल कॉल. म्युझिक मोबाईल कॉल चालू करा. 1 चला सगळ्यांचे दोन्ही हात वरती, सगळ्यांचे दोन्ही हात वरती. चला चला रेडी. क्या बात है. समस्त महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सिने अभिनेते क्रांतीनाना मळगावकर. गाणं 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 दत्ता गाण्याचा आवाज वाढव. गाण्याचा आवाज वाढव. अहो लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी. सगळे हात वरती. गप्पा गोष्टी लय भारी पैसे शिकायची करा तयारी. धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी. माता माऊलीचे लाडके भाऊजी सिने अभिनेते क्रांतीनाना लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी. क्रांती भाऊजी आपल्या दारी. क्रांतीनाना सह्याद्रीची जोडी भारी. अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी. 1 2 3 4. किसी को नहीं मिलता प्यार जिंदगी बाहेर काढ वाढवा. हर किसी को नहीं मिलता प्यार जिंदगी में. खुशनसीब है जिनको मिली ये बहार जिंदगी में. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. चाहिए थोड़ा प्यार चाहिए थोड़ा प्यार चाहिए. जाने मन बदन मेरी बात मानिए. चाहिए थोड़ा प्यार चाहिए. सह्याद्री कशी सुरुवात करायची काय सांगशील? हे बघा भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून भरपूर सारी बक्षिसं ठेवलेली आहेत. Yes, हा. आपल्याकडे बहुतेक 51 पैठणी आहेत. म्हणजे तुम्ही आले कसे माहित नाही, पण जाताना कुणी बक्षिसं घेऊनच जाणार आहेत. यस हा. तर मला असं वाटतं आपण सुरुवातच या सगळ्यांना काहीतरी देऊन करूया. या सगळ्यांना महायुतीच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून या परिसरात 71,000 महिलांना 1,500 रुपये महिना चालू झालेत. अजून काय द्यायचं? तुमच्याकडून द्यायचं. माझ्याकडून? माझ्याकडून कशामुळं? त्यांनी 1,500 दिले, तुम्ही काहीतरी द्या. काय देऊ सांग ना. देणार ना पक्का? यस देणार. पुरुषांना पण. पुरुषांना? हा मग ते आले त्यांना पण देऊन टाकू ना. सगळ्यांना देऊन टाकूया. काय द्यायचं? ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या मागे मागे बोलायचं. अच्छा तू जसं बोलणार तसं सेम. हा कट टू कट मागे बोलायचं. बोला. प्रत्येकाला तुमच्याकडून म्हणलं ना तुमच्याकडून. मी नाही हो तुमच्याकडून. माझ्याकडून. अच्छा माझ्याकडून. मी प्रत्येकाला 500 रुपये वाटून सुरुवात करणार. 500. इकडे सगळ्यांना 500 वाटायचे. जवळपास 4,000 खुर्च्या टच भरलेले आहेत आता. मग द्यायचे ना. आता सगळ्यांना 500 द्यायचे माझ्याकडून. हो नक्की. हो. कोणाकोणाला पाहिजे हात वर करा बरं. तुम्ही काय बचत गटाचा हप्ता माझ्याकडनं घ्यायचं ठरवलंय का? सगळ्यांनी हात वर केले. स्क्रीनला हेच दाखवा ना, म्हणजे काय होतंय दूरच्या माणसाला दिसत नाही. हा मग काय करायचं म्हणते द्यायचे. करू सुरू. पैसे वाटायला. यस दादा 500 रुपये वाटायचे. या
हा प्रकार नाही, हा पैसे वाटायला माणूस आणलेला आहे. ओके, प्रत्येकाला 500-500 रुपये वाटायचे. इथून चालू कर शेवटपर्यंत जा, इथून चालू कर शेवटपर्यंत जा, कुणाला नाही म्हणू नको. एखादी म्हटली मी नवऱ्या संघ भांडणं करून आले तर तिला 1000 रुपये दे. सासू संघ भांडले असेल तर तिच्याकडनं 2000 रुपये घेऊन चालू कर वाटायला. कुणालाच नाही म्हणू नको. एखादी पार्लरला गेल्यासारखं वाटतं असं असेल तर त्यांचा खर्च विचार, लगेच गुगल पे कर जाऊन. हा गर्दी नाही आहे का मॅडम? ऐका ना, कसं आहे, प्रेम करणारी एवढी सगळी मंडळी जमली, एवढी हाऊसफुल गर्दी आहे. यांचं म्हणणं आहे की गर्दीत जायला थोडं नको, माणूस लाजतोय आणि घाबरतोय. पण इथून वाटले तर चालतील का? इथून कसे वाटायचे? मला येतात ना वाटायला. जादू येते मला. एक जादू सांगू कशी आहे, नीट लक्ष द्या. आता ज्यावेळेस मी एक म्हणेन ना साईराम, त्यावेळेस हातावरती हात जोरात घासायचे. 2 म्हणलं की हेच हात असे वरती करायचे. 3 म्हणलं की पटकन उघडून बघायचं. तुमचा विश्वास नाही बसणार. प्रत्येकाच्या हातात नवीन कोरी 500 रुपयाची नोट येणार. सगळ्यांच्या. पण एक आठ आहे माझी. जर समजा आमच्या या वहिनीने केलं आणि बाजूच्या शांताबाईने नाही केलं, दोघींना पण नाही येणार. दोघी पण करा. समजा पैठणी भेटली तर 250-250 वाटून घ्या, पिकोपॉल करून घ्या, पण दोन्ही पण करा. हा, करायची सुरुवात. रेडी सगळे? साईराम. 1. सगळे जोरात हात घासा, नोट तयार होतीये. तिनं चूल पेटवली आताच. रेडी? इट्स मॅजिक. 2. घासू नका, नोट फाटेल. हा, तुम्ही सगळ्यांनी मिळून दोन्ही हात वर करून मोठ्या सन्मानानं आम्हाला नमस्कार केला. आम्ही पण तुम्हाला नमस्कार करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. वहिनी बया, जर मला असे पैसे काढता येत असते तर घरी हात घासत बसलो नसतो का? सामान लावून हात घासत बसलो असतो. म्हणून मला सांगायचं, येत्या निवडणुकीला सुद्धा कोणी काय भूलथापा देईल, काही सांगेल, कोणाकडे लक्ष नाही द्यायचं. मतदान आपल्या दादांनाच करायचं ना आपल्या दादाच्या पाठीशी उभं राहायचं. यस. ओके सह्याद्री, सुरुवात कुठल्या बाजूने करायची? या बाजूनं का या बाजूनं? हे बघा, दोन्ही पण बाजू हाऊसफुल झालेल्या आहेत. हा, म्हणून तुम्ही म्हणाल आपण तिथून सुरुवात करू. यस. ओके, एक काम करूयात. मी एक गाणं गातो, तुम्ही सगळ्या महिला एकदा तरी स्टेजवर येऊन जाऊ शकता. एवढी कॅपॅसिटी आहे स्टेजची आणि आमच्या कार्यक्रमाची पण. मी एक गाणं गाणार, गाणं जिथं थांबेल त्यानंतरची लाईन तुम्हाला ओळखायची. जर समजा मी म्हटलं जॉनी जॉनी, पुढं काय? तेवढं बरं जमतं. यस पापा, कळलं? तसंच गाणं एक गाणार, गाणं थांबलं की मी माईक समोर करेल. गाण्याच्या शेवटची लाईन तुम्हाला ओळखायची. जर या बाजूने मोठा आवाज आला तर इथून सुरुवात, या बाजूने आला तर इथून सुरुवात, दोन्हीकडनं नाही आला तर आपल्यापासून सुरुवात. कळलं तुम्हाला? जर मी म्हटलं आला आला वारा संगे, यस, हुशार आहे तो. ही बाजू तुझी, तुझ्या बाजूने सगळे तिकडं, इकडे आमच्याकडे महिला मंडळ आहे. रेडी? करू सुरुवात. साईराम. 1 2 3 4. ऐसे मीना से न साथी से न पैमाने से पहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से बदन पे सितारे लपेटे हुए हो, जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा या सह्याद्री, मी हे महिला मंडळ इकडचं डिले बोट ठेवा त्याच्यावर दादा. ही बाजू जिंकली, या बाजूला आपण लगेच 50 पैठणी वाटून सुरुवात करून टाकूया. माझी बाजू जिंकलेली आहे. तुमची बाजू जिंकली, आता आमचं घ्या. अहो मॅडम, दोन्ही मध्ये ज्यांचा आवाज मोठा येईल तिथून सुरुवात करायची होती. या बाजून आवाज मोठा आला. एक सोबत होता का? हा, आम्हाला वाटलं वेगवेगळं, आम्ही म्हणलोच नाही. आम्हाला वाटलं तुमचं घेत. आपल्याला माहित होतं का? खरंच आम्ही म्हणलं. मी कुठे काय बोलले तेच बोलतात. मी पप्पा आहे. पण ते म्हणताय नाही म्हणते होतं. मी आधीच सांगितलं होतं ना की ज्या बाजूने आवाज आहे ना चान्स द्यायचा का? यांनी चिटिंग केली ना, आपल्याला माहित होतं का? वा वा, जाऊ द्यायचं का चान्स आहे? जाऊ दे, पोरगी लहान आहे, तिच्यावरती निमा कार्यक्रम आहे माझा काय. ओके, आणि पोरगी कशी आदर असते बापाचा, त्याच्यामुळे ही पोरगी आहे माझी. ओके, करायची सुरुवात. साईराम. 1 2 3 4. काटे नहीं कटते दिन ये रात, काटे नहीं कटते
भटके दिन ये रात, लो आज मैं कहता हूँ, लो आज मैं कहता हूँ, हे बरं जमलं. याच्या आधीचं सोपं होतं ते नाही जमलं. काय म्हणले सगळे? आय लव्ह यू, लव्ह यू. घरी गेल्यावर सांगू नको. यातनं एवढं कळलं सगळ्या वहिनी हुशार आहेत. त्यामुळे आता जास्त वेळ नाही लावता, आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. दोन्ही बाजूचा आवाज छान आला, त्याबद्दल दोन्ही बाजूच्या महिलांचं मनापासून माऊलींचं धन्यवाद. दोन्ही बाजूच्या आपण साधारणतः 200 वहिनी 100 वहिनी स्टेजवर पहिल्या खेळात बसू शकतात. ओके येस. मग काम करत स्क्रीनला जाड दिसते पण आपण यावर स्लिम आहे ना, पोरगी म्हणेल त्याच्यावर जाड दिसते. लांबून घ्या ना शूटिंग जरा दादा. येस ओके. खऱ्या अर्थाने संतोष भाऊंच्या माध्यमातून आजचा हा सुंदर असा सोहळा रंगतोय. सह्याद्री करायची सुरुवात. ज्यांच्या ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष पूर्ण झाल्यात अशा 200 वहिनींना स्टेजवर येण्याची संधी आहे. या बाजूनं 100, या बाजूनं 100. आता मध्ये थांबा थांबा, बया 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 काय गडबड आहे हो सांगायच्या. आता लेडीज बाउन्सर मध्ये जात 100 तू पण जा समाधान, मुलं पण पाठव. स्क्रीनला तू फोटोज ठेवा, असं नका दाखवू लय जाड दिसते. तर मला चुकीचं वाटायला लागलं. स्क्रीनचं कट करा, ते फोटोज राहू. फक्त विनंती की येताना आपल्या लहान मुलांना घेऊन प्लीज चला स्टेजवर. 1 2 3 4. कशान सख्या सजन सांग लुक लुक नारा दिवा, नार नट खट अवघड तोऱ्याची करणी ताटी नकऱ्याची. बाण नजरेत लागे उरी अवतरली सुंदरा चंद्रा. चंद्रा चंद्रा तिथं पुढवेची रात आज आणि अपरात धड धड काळ माझ्या मायेला कधी गावा कुठं कसा जीव झाला वेळा पिसा त्याचा नाही बरं बोल राहिना राखली ती मनजे तुमच्या जोडीनं मी आले फिरती जाया रंगरायाचे पावले निघाले. राया सोडात तरी काळ वेळ नाही घरी पुन्हा भेटू कवा तरी साजा. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. जी जी जी. धन्यवाद. ऐका आता बाकीच्या पुढच्या राऊंडला असे वेगळे वेगळे राऊंड होतील. मध्ये जिथं खुर्च्या अवेलेबल आहे तिथंच बसून घ्या पटपट. पण ते एकदा चारी बाजून जाऊन फोटोज घेऊन या. आता तुझ्याकडे नाही म्हणल्यावर फोटोज सगळे घेऊन ये चारी बाजून. चला सगळे बसून घ्या प्लीज. वा 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 वा. यस 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 यस. इकडल्या पण उठा, थोडं मागे सारखा. पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोष भाऊ दानवे पाटील यांच्या वतीनं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि विशेष आभार. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आजच्या या कार्यक्रमाला आलात. थोडं थोडं मागे चला ना, मला जागा लागेल ना. बस समाधान. कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन. थोडं थोडं मागे घ्या. आता ज्यांना आम्ही निवडू त्यांनीच भाग घ्यायला पुढे यायचं. तुम्हाला सगळ्यांना चान्स आहे, काहीच काळजी करू नका सगळ्यांना. ओके हो. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जान. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जान. जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार. ओ मेरे यार
शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तुम्हें शायद बुलाया है। शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तुम्हें शायद बुलाया है। ठीक तुम 4 बजे घर चले आना, थाम पिए हाथ मेरा जरा न शर्माना ना 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 ना। ओ नहीं नहीं बाबा चाय नहीं पीना, तब फिर तबा नाम नहीं लेना। इसी अदा पे आज ये मेरा दिल चला आया है, इसीलिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है। शायद मेरे शादी का ख्याल, ओ इसीलिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है। हे आहा हा हा ओ हो हे हे आहा हा हा ओ हो। धक धक करने लगा 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 ना करने लगा उचल, धक धक लड़ने लगा मारो तेरा जलने लगा। सैया वैया छोड़ना कच्ची कलियां तोड़ना, सैया भैया छोड़ना, अच्छी कलियां तोड़ना। दिल से दिल मिल गया, मुझसे कैसी ये हया। आ देख जरा इसमें कितना है दम, दम के रखना कदम मेरे साथिया। हाँ हाँ हाँ, पुनश एकदा सर्व उपस्थित माता माऊलींचं लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोष भाऊ दानवे पाटील यांच्या वतीनं मनापासून स्वागत करू सादर घेत आहोत। साईनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित, क्रांती नाना मळेगावकर निर्मित प्रस्तुत खेळ रंगाला बैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर। आणि आजचा माझा प्रयोग आहे 5887वा कार्यक्रम खास तुमच्यासाठी। या तुम्ही बाकीच्या बसा मागेच, आता जागा फुल झाली, या पुढे तुम्ही बसा, लगेच बोलवतो। तुम्हाला जायचंय का? जा यस, पुढे थोडस एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्यात। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। एकदा पुनश एकदा सर्वांचं आदरणीय लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोष भाऊ दानवे यांच्या वतीनं मनापासून स्वागत करून आपण आजचा 5886वा कार्यक्रम खास तुमच्यासाठी मी साजरा करतोय। तर या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते। नमस्कार वहिनी, नाव तुमचं? ऐश्वर्या। ऐश्वर्या। आणि साहेबांचं? आकाश। आणि आडनाव सरनेम? फुलाने। आणि हे सगळं मिळून ते एकदा सांगायचं हो। ऐश्वर्या आकाश दांडगे। बर, थोडासा आवाज याचा प्लेन शार्प करा आणि आतला आवाज लाऊड करा ना। बोला एकदा। वहिनींसाठी टाळ्या वाजू द्या सगळ्यांच्या। टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्यात तुमच्याकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून। बया लाजले ना, सगळ्यांना उखाणा आला पाहिजे। महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 2000 रुपयाचा दंड आहे, तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल। हा, वड्यात वडा बटाटा वडा, आकाशरावाने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा। वा वा वा, म्हणजे आकाशराव दगडफेक करतात। हा या, काय नाव आपलं? शीतल सागर दांडगे। डबल सीट आले काय दोघी जणी? नाही ना? हा, पुढे? शीतल सागर दांड। त्याच्या पुढे झालंय ना तुमचं? मग यायला पाहिजे ना हो, काहीतरी म्हण आता। या पुढे पटकन, सगळे उखाणा तयार ठेवा बरं पटपट। हा सर मी या पुढे, मी शिकवतो। चलो हा बोला। कविता विशाल वाकडे। वाकडे, बरं उखाणा सरळ सरळ घ्या आता, बोला। साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, विशालराव माझी कृष्ण, मी त्यांची राधा। वा 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 वा, राधा ही बावरीच आहे मग। हा या, आपलं नाव? अश्विनी सुनील आढावे। अश्विनी सुनील आढावे। बरं, पुढे? गळ्यात मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून, सुनील रावांचं नाव घेते मी आढावेंची सून। धन्यवाद। या, ज्याचा सगळ्यात भारी उखाणा असेल ना त्यांना लगेच पैठणी साडी।
हटके उखाणा पाहिजे फक्त. बोला. पूजा राजपाल गवई. बरं पुढे. चांदीची जोडे पतीची खून राजपालचं नाव घेते गवईची सून. क्या बात आहे. तुम्ही काय एवढं टेन्शन मध्ये आले का? बचत गटाचा हप्ता बाकी आहे का? हो का? जास्त टेन्शन नका घेऊ. बोला. आरती यदुनंदन सुतार. आरती यदुनंदन सुतार. मागे बसलेली फक्त शांत बसायचं आहे. वहिनी शांत बसा की कुठंतरी देवासारखं. हा. हंड्यावर हंड्या हंड्यावर परात यदुनंदन रावांचं नाव घेते. जाऊ कशी घरात? होम मिनिस्टरच्या दारात. बरं बरं. वहिनी तुम्ही इंस्टाग्रामला आहेत का? नाही. घरी गेल्यावर एक रील बनवा. हो. गुलाबी साडी आणि लाले लाले लाल दिसते मी छान राया फोटो माझा काढ. पुढं. नमस्कार, माझं नाव प्रियंका राजेंद्र खरात. नमस्कार, माझं नाव क्रांती नाना मळेगावकर. तुम्ही पाहताय आजच्या ठळक बातम्या. हा. चांदीच्या परातीत केसराचे वडे. चांदीच्या परातीत केसराचे वडे. राजेंद्र मात्र हुशार, बाकी सर्व वेडे. ते तेवढे हुशार, त्यांना कुठून आणले नेमकं तुम्ही हुडकून? भारीच आहे ते राव. वा वा. वहिनी मेकअप बिकअप छान झाला हो तुमचा. येस येस. किती वेळ गेला हे सगळं तयार व्हायला? 10-15 मिनिटं. कसं आहे माहित आहे का? फाउंडेशन वगैरे छान बसलंय, बाकीचं काही नाही. काय होतं माहित आहे का? बऱ्याच जणींचं फाउंडेशन वेगळ्या नंबरचं असतं, त्यांचा चेहऱ्याला टोन वेगळा असतो. ते घाम आला की वरी वेगळं खाली वेगळं. नवरा घरी गेल्यावर म्हणतो आयला बायको माझीच आहे का शेजारीच्या आली चुकून. तुमचं बसलं एकदम कट टू कट. येस. काय नाव आपलं? साक्षी सिद्धार्थ खरात. साक्षी सिद्धार्थ खरात. उखाणा हो द्या जोरात. कसा? इथनं वरनं उडी मारण घ्या मग. हा. तुम्हाला जसा आवडेल तसा घ्या. बिचारी भांडकुदळी वाटते बरं. शब्दाला शब्द उत्तर देते. हा. मला सगळे आवडतात. सगळे उगाणे येतात, आवडतात पण. बरं मग एखादं पुस्तकच छापून टाका ना. प्रकाशन आपण संतोष भाऊच्या हत्या करूया. बोला. तुम्हाला जो येईल तो घ्या. तुमच्या समोर चाल. चालेल ना, काही पण घ्या. हा. असं कसं चाललं? बिचारीने कुणाचं वाटोळं केलं काय माहिती. एवढं टेन्शन नका देऊ. उखाणा घ्या, काय घ्यायचा तो घ्या. हा. आला नाही तर 2-4 शिव्या द्या मला. मग आता आला नाही तर मी काय करू शकतो? घ्या, काहीतरी घ्या. हा. मी टाकत होते सडा, अहोंच्या डोळ्यात गेला खडा आणि माझा जीव होतो थोडा थोडा. बया 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 बया. दवाखान्यात घेऊन जावा त्यांना. हा. या वहिनी एकदा असं करा ना ते. हा. हे तुम्हाला माहिती आहे का? इकडे बघा. हे सिंगल खाली आलं एवढंच घ्यायचं. असं आलं असं घ्यायचं. आणि ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेलं असतं का आणि ज्यांनी आयब्रो केलेत ना, ती बिचारी कशी बघते माहित आहे का? त्यातलं हे सिंगल वालं होतं. अच्छा, दोन्हीकडनं बी आहे का? बरं. हा. मीना योगेश वाकडे. वाकडे. तिथे बी एक वाकडे आहेत. हा. पुढे. नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष. योगेश राव माझे मिस्टर, तर मी त्यांची मिसेस. वा, धन्यवाद. या. काय नाव आपलं? साधना राहुल वाकडे. वाकडे लय गोळा केलेत का हो? हा ना, सरळ कोण सापडायच तयार नाही. बरं, वाकडे तर वाकडे असू द्या. हा. एक निरंजनी 2 वाती. राहुल पाजेल माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. वा. हा. बोला. स्मिता मंगेश गायके. बरं. पुढे. शिवरायांच्या डोक्यावर जिजाऊंचा हात. मंगेश पाटलांची आणि माझी जन्मोजन्मीची साथ. क्या बात. वा. बोला. माझे नाव दिव्या अमोल फोलाने. काय म्हणले? दिव्या अमोल फोलाने. बरं. पुढे. उखाणा. आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे. नाही दिसत, काही दिसत नाही. हे वर पॅकच केलंय. आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे. अमोल रावांसाठी सोडले सारे. सगळे म्हणजे आता महागारी जात नाहीत. जाता ना. हा. या. परेड सावधान. हा. माझं नाव आहे वेदिका विवेकराव मुळे. बरं, माझं सांगितलं मगाशी मी. हा. नाव घ्या नाव गाव नावामध्ये आहे विशेष. नाव घ्या नावामध्ये आहे विशेष. विवेकराव आहे मिस्टर, मी आहे त्यांची मिसेस. वा वा, हेच सगळं विशेष. या. नाव सांगा, फक्त नाव सांगा माऊली. नाव. हा चालेल. हा. माझे नाव मीना शिवाजी भोपळे. येस. बोला. संध्या दीपक डी ओळे मुंडे. कपाळावर कुंकाचा ठसा. दीपकरावांचं नाव घेते, तुम्ही सगळे शांत बसा. बरं. बिचारी नशीब ती असती तर म्हणली असते बोंबलत बसा. हा. बोला. किरण दिलीप खेंते. किरण खेंते. पुढे. कपाळाचं कुंकू
जसं चंद्राचा ठसा, कपाळाचं कुंकू जसं चंद्राचा ठसा, दिलीप रावांचं नाव घेते, तुम्ही सगळेजण बसा. हे शांत म्हणले आणि तुम्ही बसा म्हणले, एवढाच फरक आहे. या, काय आपलं नाव? दामिनी मनोज बेलूरकर. दामिनी. बर, पुढे? येत होती जात होती घड्यात पाहत होती. काय भंगारवाला आलता का बाहेर? बरं, येऊ दे. हा. येत होती जात होती घड्यात पाहत होती, घड्यात वाजले होते एक, मनोज रावांचं नाव घेते, विंचुरकरांची लेख. जी, नाव आपलं? नव्या अक्षय देशमुख. नव्या अक्षय देशमुख. बर, पुढे? श्रीकृष्ण वाजवतो बासरी, अक्षयरावांच्या संसारात मी सदा हसरी. वहिनी, गजरा बिजरा वा वा वा. ए, प्लास्टिकचा आहे. हा ना, तरी म्हणलं एवढा कसं काय चमकाय लागलाय? बघा ना कॅमेऱ्यात. हा. माझं नाव प्रियंका विलास साळवे. चांगलं आहे. बदलायचंय का? नाही ना. हा, पुढे? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, विलास रावांसाठी आई वडील सोडले. बर, हा. या. संबोधी सिद्धार्थ दांडगे. तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. आणि बिर्याणीचा तांदूळ असला तर बिर्याणीचा राईस. हा. सिद्धार्थ रावांचं नाव घेते, ते माझी पहिली चॉईस. वा. वहिनी, चकमक चकमक. लय वेळ गेलाय तुम्हाला सुद्धा तयार व्हायला. खरंच खूप गेला वेळ. रुपाली दिनेश दांडगे, जाफराबाद. गाडीत गाडी, गाडीत गाडी गाडीला टायर. आमचे टिंब टिंब ऑन द फायर. गाडीत गाडी, डेक्कन क्वीन, धमाराव माझे पहिली चॉईस. दादा, मेडिकल मधनं उंदर मारायच्या गोळ्या आणतोस का? दोघं पण खाऊया. ते एवढं गाडी बिडी म्हटले, म्हणलं पुढं साडी बिडी म्हणला लिकड्या. हा, गाडीत गाडी नाही, दुसरं घेते. बर, दुसरं घ्या. हा. थांबा थांबा थांबा, काय म्हणले? काचेची मोरी, अत्तरचं पाणी, आंघोळ कोण करते तर धमारावांची राणी. वा 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 वा. असं फिरा ना. हा, बोला. गंगासागर विशाल पैठणकर. तुमचं नाव गंगासागर आहे? बर बर, पुढे? हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, परातीत कैरीची फोड. टिंब टिंबांचं बोलणं, विशाल रावांचं बोलणं माझं खूपच गोड. वा वा. या, काय म्हणता? माझं नाव शुभांगी दीपक लहाने. पुढे? मी थोडस कॉमेडी नाव घेणार आहे. घ्या घ्या. काय नाही, ते नाही जमलं तर हुल्लाला हुल्लाला ते करा, काय अडचण नाही. हा. एक होती चिऊ, एक होती काऊ. जास्त डोकं नका खाऊ. आमच्या बोक्याचं नाव घेते, जास्त डोकं नका खाऊ. तुम्ही काय करता हो? मी ऍग्रिकल्चर असिस्टंट आहे सर. बर बर बर, छान ऍक्टिव्ह वाटलंय तुम्ही मला. हा, तर खालनं येताना डान्स करत आले त्या स्टेजवर, एवढ्या उत्साही होत्या. हा, डान्स करायला खूप आवडतं सर. बर बर बर, त्यांना घेऊन बी करत जावं कधी मध्ये, त्यांचा बी फायदा होईल. हा. नंदिनी बाळासाहेब शेवाळे. मी उखाणा घेतेय. देवळीत देवळी देवळीत होती वीट, आणि बाळासाहेबांना झाली दीट, एका बुक्कीत केली नीट. क्या बात आहे, भारीच आहे. बुक्कीत टिंगुली, एसक्यू आरक्यू झेडक्यू. सर प्लेअर त्याच्या. हा का, म्हणला यस, लांब उभा राहतो तुमच्यापासून. हा. निकिता मुकेश ओवाळ. काचच्या कच्च्या कैरी, आंबा. हा, थांबा. काचेच्या बशीत चक्कूची फोड, काचेच्या बशीत चक्कूची फोड, मुकेश ओवाळची पप्पी लयच गड. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला, या प्रेम वेळीला, या प्रेम वेळीला. वन्स मोर. तुम्हाला असलं ऐकायला भारी वाटतंय? बरं, असू द्या. या वहिनीकड्या, काय कौतुक आहे तुमचं. काचाची बशी, बशीत काय? या इकडे. हा. काचेच्या बशीत चक्कूची फोड, काचेच्या बशीत चक्कूची फोड, मुकेश ओवाळची पप्पी लयच गड. अवघड रे देवा. हा. कीर्ती अमोल कोरडे. सायंकाळच्या वेळी दिवा लावते देवाला, अमोलरावांचा नेव घेताना आनंद होतो मनाला. जी. माझं नाव भावना विश्वनील जयस्वाल. पुढे? अमेरिकन साडी, गोल्डन रिंग, विश्वनील जी इज माय डिअरेस्ट किंग. येस. तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का? नाही, बचत गटाच्या अध्यक्षाचा पद असा असतो. हो. ह्या कुठल्या तरी पोस्टवर आहेत, हे नक्की आहे. काय करता तुम्ही? मी नाही करत, माझे मिस्टर सरपंच मावऱ्याचे. सरपंच आहे ना, बघा म्हणलं ना, साडीच्या पदरवरनं जजमेंट काढता येतं. हा, पुढे? सविता गजानन लहाने.
इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. आणि सूर्याला इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मीन. मून म्हणतात मीन नाही हो. मीन आणि सीन कशी व्हायची? हा असू द्या, तुम्ही सरपंचाच्या सौभाग्य होते, काहीच बोलत नाही. हा सूर्याला म्हणतात मून. मी सोनवणे परिवाराची कन्या, लहाने परिवाराची सून. जी. माझं नाव दुर्गा नंदकिशोर सुरोशे. गळ्यात मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्रात डोरलं, नंदकिशोरचं नाव माझ्या मनात कोरलं. यस. माझं नाव पूजा कैलास आक्कर. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, कैलासरावांचं नाव घेण्यासाठी संतोष दादाने बोलवलं. माझं नाव अश्विनी आशिष ढवळे. ढवळे वहिनी समोर बघा ना. उमराच्या झाडाखाली ऋषी घेतात विसावा, आशिष रावांचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा. तुमच्या उखाण्याला वन समोर आलाय, तुम्हाला एक बक्षीस पण देऊन टाकू. बोला. हा. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, कैलासरावांचं नाव घेण्यासाठी संतोष दादाने बोलवलं. धन्यवाद. हे सगळ्या माता माऊलींचं प्रेम आहे दादांवरती. हा. माझं नाव अश्विनी पुंजाजी इंगळे. वहिनी टचअप करून घ्या बरं का, थोडस फाउंडेशन घसरलंय. हा. मटणाचा रस्सा केला वाटून गाठून. मटणाचा गणपती झाल्यावर करावं, आता श्रावण संपलाय. बरं असू द्या. हा. मटणाचा रस्सा केला वाटून गाठून, प्रशांतराव गेले रुसून तर मीच खाल्ला चाटून पुसून. भारीच आहेत. माझं नाव दीपाली सिंग धवलिया. गडबड नका करू. काय गडबड आहे का? नाही ना. हा. नाव घेऊ का? नाही, आता काय करता, डान्स करू. अयोध्याचं राम मंदिर बांधायला कारागीर होते कुशल, शामरावांचं नाव घेते, क्रांती नानासाठी स्पेशल. याचा अर्थ माझा कार्यक्रम तुम्ही बघताय, युट्यूबला पाहताय. हा उखाणा पण माझ्याच युट्यूबवर आहे. तिकडे ताजमहालचा आहे, श्रीराम मंदिर. यास एकदा जोरदार टाळ्या वाजू द्यात. हजारो वर्षाचं स्वप्न होतं ते मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामलल्ला अयोध्येत आले. हे स्वप्न साकार व्हायला सुद्धा आदरणीय आमदारांचे सुद्धा सगळे हात आहेत. या सगळ्यांनी एकी दाखवली म्हणून रामलल्ला आज अयोध्येमध्ये आहेत. त्यामुळे एकदा सगळ्यांचा आवाज येतो, बोला जय श्रीराम. यस, जय श्रीराम. जय श्रीराम. हा, पुढे त्याच्या पुढे काय काम? हा बरं बोला. सर्वप्रथम मी दादाला धन्यवाद म्हणेल, कारण दरवर्षी दादा तुम्ही आमच्या महिलांसाठी खूप वेगवेगळे कार्यक्रम आणतात आणि एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं, कारण इथं सर्वजण जमलेले आहेत. तसं तुम्हाला भेटायची इच्छाच होती, तर आता इथं आहे म्हणून दादा महिलांच्यासाठी, मुलींसाठी, संरक्षणासाठी फक्त कायदा महिलांच्या हातात द्या. जय जिजाऊ, जय शिवराय. माईक माझ्याकडे द्या. हो हा, कसं आहे तुम्ही बोलता, मला पण बोलायला लागतं मध्ये मध्ये. काय नाव आपलं? माझं नाव स्वाती ताठे. बरं, आणि यांचं नाव? तुमच्या? बरं, उखाण्यात घ्या. हा. यमुनाच्या डोहामध्ये श्रीकृष्णाची सावली, यमुनेच्या डोहामध्ये श्रीकृष्णाची सावली, रविरावांना जन्म दिला, धन्य ती माऊली. 1 2 3 4. सितारों की महफिल में घूमेगा तराना, पहाड़ों में होठों में दिल का फसाना. उचल. की महफिल में घूमेगा तराना, पहाड़ों में होठों में दिल का फसाना. मेरे दिल ने दिल को पुकारा, लो मैं आया मिलने दोबारा. 1 2 3 4. पुन्हा एकदा सर्व उपस्थित माता माऊलींचं अतिशय मनापासून सहर्ष स्वागत. आणि आज खास आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सन्माननीय कार्यसम्राट आमदार संतोष भाऊ रावसाहेब दानवे पाटील, निर्मलाताई रावसाहेब दानवे पाटील, त्यांच्या मातोश्री रेणुकाताई संतोषजी दानवे, त्याचबरोबर आमच्या संजनाताई, या सर्वांच्याच वतीनं सर्व उपस्थित माता माऊलींचं मी क्रांतीनाना मळेगावकर अतिशय मनापासून सहर्ष स्वागत करून सादर घेत आहोत. साईनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित, क्रांतीनाना मळेगावकर निर्मित प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगाला पैठणीचा प्रयोग क्रमांक 5886 वा कार्यक्रम खास तुमच्यासाठी. आजचा हा कार्यक्रम सुरू करत असताना काही सूचना सांगतोय.
सूचनांकडे लक्ष द्या. सूचना पहिली, कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट आणि आजारी महिलांनी कार्यक्रमात मुळीच भाग घ्यायचा नाही. नीट ऐका, कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट आणि आजारी महिलांनी कार्यक्रमात भाग घेऊ नका. सूचना दुसरी, कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कार्यक्रमात शूटिंग केलेले व्हिडिओ फोटो आम्ही सोशल मीडियावर शेअर करतो. आपलं मत मांडत असताना, सादरीकरण करत असताना सोयीने जबाबदारीवरती करावे. तिसरी सूचना, स्टेजवर येत असताना आपली लहान मुलं मौल्यवान वस्तू, दागिने, पर्स अनोळखी व्यक्तीकडे देऊन स्टेजवर येऊ नका. घाल झाल्यास आयोजक किंवा निर्माता जबाबदार नसेल. चौथी सूचना, या कार्यक्रमातील सर्व नियम स्पर्धकांसाठी लागू असतील. स्पर्धेच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकांना कार्यक्रमातून बाद करण्याचा अधिकार निवेदकाकडे राखीव ठेवण्यात आलेला आहे. आणि पाचवी सूचना, सगळ्या उपस्थित मातामौलींचा आम्ही सन्मान करतो. सदर कार्यक्रमात केलेली टिप्पणी, विनोद, विनोदी प्रसंग, कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. सदर कार्यक्रम मनोरंजन म्हणून पहा आणि एक स्पर्धा म्हणूनच पहा. सादर करतोय साईनाथ प्रोडक्शन निर्मित, क्रांती नाना निर्मित प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा. पहिला गेम असा आहे, ज्या कुठल्या वहिनी या रस्सीच्या वरून स्टेजच्या खाली उडी मारतील, ज्या कुठल्या वहिनी, खेळ असा आहे, ज्या कुठल्या वहिनी या रस्सीच्या वरून स्टेजच्या खाली उडी मारतील त्यांना पहिलं बक्षीस जे काय असेल ते डबल डोअर फ्रीज. कुठं मारायची? ह्याच्यावरनं इकडे खाली मारायची. डायरेक्ट खाली. आम्ही साडी घातलेली आहे, साडी. तुम्ही स्पोर्टवाले आहेत ना, मारा ना. येस. वहिनी तुम्ही नको, तुम्ही नको. हा वहिनी याच्यावरनं उडी मारायची. कशी मारू? कशी मारू? ते तुम्ही बघा ना, मी कसं सांगू? लटकून तिकडं व्हायचं का तिकून अलीकडं? ते कसं बी सर कसंच झाले पाहिजे. हा काय करा ना. दादा नाही ती ताई आहे, तुम्हाला फरक बी कळलं ना. दादा नाही म्हटलं, थोडं खाली करा ना. बरं का, गेम बदलायचं वहिनी, गेम बदलायचं का? बदलायचं. बरं ओके. गेम असा आहे, इथून वर चढायचं आणि इथून खाली उतरायचं. चालतंय. वा भारीच आहे. ठेवा खाली, राहू द्या. खाली असल्यावर तरी नीट उड्या मारा फक्त. रेडी? गेम साधा सोपा सरळ आहे. यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, खेळला असाल शाळेत वगैरे, परंतु माझ्याकडून थोडी वेगळी पद्धत आहे. रस्सीच्या जवळ उभा राहा सगळेजणी. करू करू आपण. थांबा ना, मी आहे ना. चला उभा राहून घेत पटकन, रस्सी सरळ करा. साईराम याच्याकडे. ओके, साधा गेम आहे, नीट लक्ष द्या. ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल, साईराम, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायची. मळ्यात म्हटलं की पाठीमागं. हे दोन्ही पाय तुम्हाला एकदाच टाकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढे. मळ्यात म्हणजे चुकलं की समोरच्या खळ्यात. तुम्ही हसायला आणि शांत बसायला तयार आहात. पुढच्या 3 तास तुम्ही आणि मी खेळूयात आजचा होम मिनिस्टर. रेडी? करायची सुरुवात. एकदा आवाज देता का? गणपती बाप्पा. साईराम. पुन्हा एकदा संतोष भाऊंच्या वतीने आपलं स्वागत आहे. रेडी? पुन्हा सांगतो, तळ्यात म्हणजे